cell the unit of life. Introduction. Cell, basic unit of life makes an organism living. All organisms are composed of the cells. म्हणजे काय, लाईफचं सर्वात छोटे युनिट कोणतं असेल तर ते आहे सेल, आणि सेलच सगळ्या ऑर्गॅनिझमला जिवंत ठेवत असतं, आणि सगळे ऑर्गॅनिझम्स काय आहेत, सेलपासून बनलेले आहेत. पुढे ह्या दोन वर्डचं जस्ट मिनिंग समजून घ्यायचं. इनॲनिमेट म्हणजे नॉन लिव्हिंग आणि ॲनिमेट म्हणजे लिव्हिंग. ठीक आहे. पुढे सेल इज अ फंडामेंटल स्ट्रक्चर अँड द फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ही सेलची डेफिनेशन आहे. सेल काय आहे, फंडामेंटल स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट आहे एखाद्या ऑर्गॅनिझमची. ठीक आहे. पुढे काय, एनिथिंग लेस दॅन द सेल डज नॉट इन्श्युअर इंडिपेंडेंट लिव्हिंग. म्हणजे सेलपेक्षा अजून कुठली पण छोटी गोष्ट जी की स्वतंत्र जिवंत नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे सर्वात छोटी कोणती गोष्ट असेल जी की जिवंत आहे तर ती सेल आहे. ठीक आहे. ते इम्पॉर्टंट नाही, डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. आणि पुढे काय, अँटॉन वॉन लिव्हनहुक फर्स्ट सॉ अँड डिस्क्राईब द लाईव्ह सेल. म्हणजे काय, जिवंत सेल कोणी डिस्कवर केला किंवा पहिल्यांदा कोणी पाहिला, अँटॉन वॉन लिव्हनहुक. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. सगळे सायंटिस्टचे नावं आणि त्यांनी काय डिस्कवर केलं हे विचारतात. सो व्हेरी इम्पॉर्टंट करून मार्क करून टाक. पुढे सेल थेरीमध्ये इन 1838 मॅथ्यू शेल्डन अ जर्मन बॉटनिस्ट. ठीक आहे. हे डेट मॅथ्यू शेल्डन सायंटिस्ट आणि जर्मन कुठला बॉटनिस्ट होता तर जर्मन बॉटनिस्ट होता. हे पाठ पाहिजे. ठीक आहे. त्यानं काय केलं, एक्झामिन्ड अ लार्ज नंबर ऑफ प्लांट्स अँड ऑब्झर्व दॅट ऑल प्लांट्स आर कंपोज्ड ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ सेल विच आर फॉर्म्स टिश्यू अँड टिश्यू ऑफ द प्लांट्स. म्हणजे त्यांनी सरळ काय केलं की त्यानं खूप साऱ्या प्लांट्सला त्यानं ऑब्झर्व केलं, आणि त्याच्यातून त्याला हे दिसलं की प्लांट्समध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सेल प्रेझेंट आहेत जी की प्लांट्सचे वेगवेगळे टिश्यू बनवत असतात. ठीक आहे. तर त्याचं काम कुठं होतं, प्लांटमध्ये वेगवेगळे सेल बघणं, आणि त्यांनी पाहिलं की वेगवेगळे टिश्यूज फॉर्म करत आहेत सेल प्रत्येक प्लांटमध्ये. ठीक आहे. हे झालं काम कोणाचं, मॅथ्यू शेल्डन जर्मन बॉटनिस्टचं. ठीक आहे. ओके. आता त्याच टायमामध्ये ॲट द सेम टाईम दुसरा एक सायंटिस्ट आला, श्वान. कितीमध्ये, 1839मध्ये. आता पहिल्या NCERTनुसार ब्रिटिश झूलॉजिस्ट होतं, आता हे नवीन NCERTनुसार आहे. सो आपल्याला वरचं पाठ करायचं आहे जर्मन. ठीक आहे. करेक्शन करून घे, ब्रिटिशच्या जागी जर्मन. ठीक आहे. श्वान 1839 जर्मन झूलॉजिस्ट. ठीक आहे. झूलॉजिस्ट reported that the animal cell had thin layer called plasma membrane. He concluded that the plant cell have cell walls. ठीक आहे. म्हणजे श्वाननं काय केलं, तो होता जर्मन झूलॉजिस्ट. ठीक आहे. त्यानं पाहिलं की ॲनिमल सेलमध्ये सर्वात बाहेरची कवरिंग कोणती असते, थिन लेअरवाली, ती असते प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. तर मग श्वाननी ते पाहिलं, आणि त्यानंतर हे पाहिलं की प्लांट सेलमध्ये सेल वॉल असतं सर्वात, म्हणजे आउटर कवरिंगला कोणतं असतं, सेल वॉल असतं. ठीक आहे. श्वाननी हे दोन्ही गोष्टी पाहिल्या. ठीक आहे. तर मग श्वानचं काम काय झालं की त्यानं फाइंड काय केलं की ॲनिमल सेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. ठीक आहे. मग पुढे चालून हे वरचं जो शेल्डन आहे आणि हे श्वान या दोघांनी मिळून एक काम केलं. पुढे शेल्डन अँड श्वान टुगेदर फॉर्म्युलेटेड द सेल थेरी, बट दिस थेरी डिड नॉट एक्सप्लेन ॲज टू हाऊ न्यू सेल्स आर फॉर्म्ड. म्हणजे काय, शेल्डन आणि श्वाननी त्यांच्या दोघांचे थेरी मिक्स करून त्यांनी एक थेरी बनवली, त्याचं नाव होतं सेल थेरी. ठीक आहे. क्वेश्चनमध्ये हे विचारतात की सेल थेरी कोणी फाइंड केली किंवा कोणी बनवली, तर आन्सर येणार शेल्डन अँड श्वान. ओके. आणि त्यांच्यामध्ये काय थेरीमध्ये सर्वात काय म्हणतात डिसॲडव्हान्टेज किंवा कमी काय होतं की ते सांगू शकत नव्हते की नवीन सेल कशी बनतात. ठीक आहे. ओके. तर मग हे सांगायला पुढे आला कोण, रुडॉल्फ विचर. ठीक आहे. रुडॉल्फ विचर एक्सप्लेन दॅट न्यू सेल्स आर अराइज फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल्स ओमनिस सेल्युला ई सेल्युला अँड फायनली मॉडिफाईड द सेल थेरी. तर म्हणजे काय, रुडॉल्फ विचर आला आणि त्यानं काय एक्सप्लेन केलं की नवीन सेल कसे बनतात, तर ते पहिले जे सेल्स आहेत त्यांच्यापासून नवीन सेल बनत असतात. ठीक आहे. प्री एक्झिस्टिंग म्हणजे पहिले जे जिवंत होते त्या सेलपासूनच नवीन सेल बनत असतात. त्याला आपण बायोलॉजिकल तिकडल्या लँग्वेजमध्ये हे शब्द लक्षात ठेवा, ओमनिस सेल्युला ई सेल्युला. म्हणजे या सेंटेन्सचा मिनिंग काय त्या लँग्वेजमध्ये, ओमनिस सेल्युला ई सेल्युला. ओके. मग यानं काय केलं, जीवरची त्यांची सेल थेरी होती का त्याला थोडं मॉडिफाईड केलं, त्याच्यामध्ये 2 पॉईंट्स ॲड केले. काय केले, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ अ सेल्स अँड प्रोडक्ट्स ऑफ सेल्स. आणि दुसरा पॉईंट काय केलं, ऑल सेल्स आर अरायझेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. ठीक आहे.
म्हणजे त्याचं म्हणणं होतं की सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते सेलपासून बनलेले आहेत आणि सेल्सच्या प्रोडक्ट्सपासून बनलेले आहेत. ठीक आहे, सेलने जे प्रोडक्ट्स बनवले त्याच्यापासून बनलेलं आहे. आणि दुसरं पॉईंट त्यानं काय सांगितलं की सगळे जे सेल्स बनलेले आहेत ते त्यांच्या पहिलेवाले जे सेल्स जिवंत होते किंवा पहिलेवाले जे सेल्स एक्झिस्ट करत होते त्यांच्यापासून ते सेल्स बनलेले आहेत, न्यू सेल्स. ओके, ठीक आहे. सगळे सायंटिस्टचे नावं आणि त्यांचे कामं पाठ करायचे, हे सगळे रेड मार्क्स करून घे. पुढे ॲन ओव्हरव्ह्यू ऑफ द सेल. सेल्स डिफर ग्रेटरली इन साईज, शेप्स, ॲक्टिव्हिटीज. फॉर एक्झाम्पल्स म्हणजे सगळे सेल्स वेगवेगळे त्यांची शेप असते, त्यांची साईज असते, त्यांची ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांचे कामं वेगवेगळे असतात. पुढे काय दिले, मायकोप्लाझ्मा इज द स्मॉलेस्ट सेल. ठीक आहे, सर्वात छोटा सेल कोणता, मायकोप्लाझ्मा. तिचे मेजरमेंट किती आहे, 0.3 मायक्रोमीटर. पाठ ठेवायचं. पुढे एग ऑफ द ऑस्ट्रिच इज लार्जेस्ट आयसोलेटेड सिंगल सेल. पुन्हा नर्व सेल आर some of the longest cell. RBC 7 micrometer in diameter. Bacteria 3-5 micrometers. पुन्हा व्हायरस 0.02-02 मायक्रोमीटर्स. ठीक आहे, म्हणजे यांनी सगळ्यांचे मेजरमेंट दिले. तर हे सगळं असं सेपरेटली लिहून घे, म्हणजे नेक्स्ट रिव्हिजनच्या वेळेस पाठ करायला सोपं जाते. लार्जेस्ट आयसोलेटेड सिंगल सेल. ठीक आहे, लार्जेस्ट आयसोलेटेड सिंगल सेल कोणता आहे, एग ऑफ ॲन ऑस्ट्रिच. ठीक आहे, पाठ करायचं. पुढे स्मॉलेस्ट सेल कोणता आहे, सर्वात स्मॉलेस्ट, मायकोप्लाझ्मा. ठीक आहे, आणि याचं काय आहे, मेजरमेंट किती आहे, मेजरमेंट पण पाठ करायचं, 0.3 मायक्रोमीटर्स. पुढे लॉंगेस्ट सेल कोणता येतो, नर्व सेल येतो. ब्रेनमध्ये नर्व्ज असतात तर नर्व सेल येतो. पुढे RBCचं किती आहे मेजरमेंट, 7 मायक्रोमीटर इन डायमीटर. ठीक आहे, असं पाठ करा, 7 मायक्रोमीटर इन डायमीटर. पुढे बॅक्टेरियाचं मेजरमेंट किती आहे, 3 to 5 मायक्रोमीटर्स. ओके, मग येते व्हायरसचं किती आहे मेजरमेंट, 0.02-0 मायक्रोमीटर. आणि PPLO. ठीक आहे, हे नेक्स्ट पेजवर आहे, इथंच लिहिलं आहे. PPLOचं मेजरमेंट किती आहे, 0.1 मायक्रोमीटर. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, सायटोप्लाझम इज मेन अरेना ऑफ द सेल ॲक्टिव्हिटीज इन बोथ प्लांट्स अँड ॲनिमल सेल्स. म्हणजे सेल्समध्ये काय असते, सायटोप्लाझम प्रेझेंट असतो. ओके, हे झाला पूर्ण सेल, हे झालं न्यूक्लियस, आणि हे जे ओपन स्पेस असतं याच्यामध्ये काय भरलेलं असतं, सायटोप्लाझम. तर त्यांचं म्हणणं काय आहे, सगळे सेल्युलर ॲक्टिव्हिटीज जे असतील त्याच्यासाठी ओपन जागा कोणती असते, सायटोप्लाझम. ठीक आहे, हे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल दोघांमध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे, हे एक नवीन पॉईंट आलं आहे नवीन सिलेबसमध्ये, हे पॉईंट लिहून घे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो कारण त्यांनी आत्ताच अपडेट केलेलं आहे. सायटोप्लाझम इज सेमी फ्लुइड इन बोथ युकॅरियोट्स अँड प्रोकॅरियोट्स. म्हणजे काय, सायटोप्लाझम सेमी फ्लुइड आहे आणि युकॅरियोटिक सेल्समध्ये पण प्रेझेंट आहे आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पण प्रेझेंट आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, लिहून घे. पुढे आता बघायचं आपल्याला फर्स्ट टाईप ऑफ सेल, म्हणजे ते म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये काय आहे, पहिलं पॉईंट, लॅक मेम्ब्रान बाउंड न्यूक्लियस अँड सेल ऑर्गनेल्स. ठीक आहे, म्हणजे हे न्यूक्लियस आणि जे सेल ऑर्गनेल्स आहेत या दोघांमध्ये मेम्ब्रान अब्सेंट असतं. मेम्ब्रान म्हणजे काय, कव्हरिंग बाहेरची. ठीक आहे, म्हणजे आता हा जो न्यूक्लियस आहे, तसं हे जे काय आहे, हे आहे न्यूक्लियस. ओके, हे आहे न्यूक्लियस. ठीक आहे, या न्यूक्लियसला काय आहे, बाहेरून कव्हरिंग नाही आहे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. आणि ऑर्गनेल्स म्हणजे काय, याच्यामध्ये अजून खूप सारे मायटोकॉन्ड्रिया वगैरे या सगळ्या गोष्टी असतात, त्यांना पण बाहेरून कव्हरिंग वगैरे नसते. ठीक आहे, पुढे अजून काय दिलं, रिप्रेझेंटेड बाय बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी, मायकोप्लाझ्मा और PPLO. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये कोण कोण आले, बॅक्टेरिया आले, ब्लू ग्रीन अल्गी आली, मायकोप्लाझ्मा आला आणि PPLO आला. ठीक आहे, PPLOचं मेजरमेंट इथं 0.1 मायक्रोमीटर लिहिलं. ठीक आहे, आपण लास्ट पेजवरच पाहिलं. पुढे हे एक्झाम्पल्स आहेत, हे पाठ करून घे प्रोकॅरियोटिक सेलचे. पुढे इन ॲडिशन टू द जेनोमिक DNA, मेनी बॅक्टेरिया हॅव स्मॉल सर्क्युलर DNA आउटसाइड द जेनोमिक DNA कॉल्ड प्लाझमिड. ही प्लाझमिडची डेफिनेशन आहे. म्हणजे खूप सारे जे बॅक्टेरिया असतात त्यांच्यामध्ये स्मॉल सर्क्युलर DNA प्रेझेंट असतो. ठीक आहे, कुठं, आउटसाइड द जेनोमिक DNA. ठीक आहे, डेफिनेशन पाठ कर, एवढं जास्त डीपमध्ये जायची पण काय गरज नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की स्मॉल सर्क्युलर DNA प्रेझेंट असतो बॅक्टेरियामध्ये, त्याला आपण काय म्हणतो, काय म्हणता येईल, प्लाझमिड म्हणतो. ठीक आहे, प्लाझमिड इम्पॉर्टंट डेफिनेशन. पुढे प्लाझमिड DNA कन्फर्म सर्टन युनिक ऑफ फिनोटाइप्स कॅरेक्टर टू सच बॅक्टेरिया. म्हणजे प्लाझमिडचा जो DNA असते तो काय करते, की युनिक फिनोटाइप क्रायटेरिया दाखवतो. फिनोटाइप म्हणजे काय आहे, की तो एक गोष्ट डिटरमाइन करतो, की कॅरेक्टरिस्टिक सांगतो, की शेप कसा आहे, कलर कसा आहे, हे वगैरे. ठीक आहे, हे स्टेटमेंट पण पाठ कर. हे प्लाझमिडचे सगळे स्टेटमेंट विचारू शकतात, ट्रू आहेत का फॉल्स आहेत म्हणून. ठीक आहे, पुढे वन सच कॅरेक्टर इज रेसिस्टंट टू द अँटीबायोटिक्स.
ठीक आहे. म्हणजे काय, प्लाझमिडचं एक स्पेशल कॅरेक्टर कोणतं आहे, रेसिस्टन्स टू द अँटीबायोटिक. म्हणजे याच्यावर जर अँटीबायोटिक वापरले तरी त्याला काही प्रॉब्लेम होत नाही किंवा तो मरत नाही. ठीक आहे, प्लाझमिड्स. ओके, त्यामुळे हे स्टेटमेंट काय कर, असं लिहून घे, प्लाझमिड्स आर रेसिस्टंट टू अँटीबायोटिक्स. ठीक आहे, हे पाठ कर, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, प्लाझमिड्स आर रेसिस्टन्स टू अँटीबायोटिक. पुढे, प्लाझमिड्स DNA इज यूज टू मॉनिटर द बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन विथ फॉरेन DNA. ठीक आहे, हे पण स्टेटमेंट पाठ कर. हे स्टेटमेंट आपल्याला पुढे चालून बायोटेकमध्ये पण शिकायचं. ठीक आहे, तर हे दोन स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट. काय, प्लाझमिड्स आर रेसिस्टंट टू अँटीबायोटिक्स, आणि दुसरंवाला हा सेंटेन्स. ठीक आहे, पुढे, ऑल प्रोकॅरियोटिक्स हॅव सेल वॉल सराउंडिंग द सेल मेम्ब्रेन एक्सेप्ट मायक्रोप्लाझ्मा. ठीक आहे, म्हणजे जेवढे पण सगळे प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत त्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहेत, जे की सेल मेम्ब्रेनला अजून एक कवरिंग करतात बाहेरून. ठीक आहे, सर्वात बाहेरची सेल कवरिंग कोणती येते, सेल वॉलमध्ये येते, सेल वॉल येते. ठीक आहे, पण इथं पुढे काय दिलं, एक्सेप्ट. म्हणजे काय, एक्सेप्ट मायक्रोप्लाझ्मा म्हणजे काय, मायक्रोप्लाझ्मा डू नॉट हॅव सेल वॉल अँड सेल मेम्ब्रेन. ठीक आहे, हे पाठ करून टाक. ओके, पुढे इम्पॉर्टंट आहे हा पॉईंट, हे स्टेटमेंट जसं तसं पाठ करून टाक. पुढे, सेल एन्व्हलप अँड इट्स मॉडिफिकेशन. मोस्ट प्रोकॅरियोटिक सेल्स हॅव द सेल एन्व्हलप विच इज टाईटली बाउंड 3 लेअर स्ट्रक्चर. म्हणजे सेलला एक बाहेरून सगळ्या सेलला अशी कवरिंग असते. ठीक आहे, तर प्रोकॅरियोटिक सेलमधले बाहेरची कवरिंग कशी असते, 3 लेअरमध्ये असते. ठीक आहे, 3 लेअरने बाउंड केलेली असते. तर 3 लेअर कोणते आहेत, सर्वात आउटर मोस्ट ग्लायकोलेस आहे, ग्लायकोलॅक्स. ठीक आहे, ग्लायकोलॅक्स आहे. ग्लायकोलॅक्सच्या मधात कोण येतं, सेल वॉल. सेल वॉलच्या मधात कोण येतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे सर्वात बाहेर ग्लायकोलॅक्स, मग त्याच्यामध्ये सेल वॉल, मग त्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, ठीक आहे, हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, ऑर्डर दरवेळेस विचारतातच. पुढे, नेक्स्ट, ग्लायकोलॅक्स मे बी अ लूज शीथ कॉल्ड स्लाइम लेअर अँड ऑर थिक अँड टफ कॉल्ड कॅप्सूल. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे की जर ग्लायकोलेस लूज शीत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, स्लाइम लेअर. जर ग्लायकोलेस थिक आणि टफ असेल तर त्याला आपण काय म्हणणार, कॅप्सूल म्हणणार. ठीक आहे, म्हणजे ग्लायकोलेस 2 प्रकारचे असतात, एक असते स्लाइम लेअर, एक असते कॅप्सूल. ओके, जर लूज शीत असेल तर आपण त्याला स्लाइम लेअर म्हणणार, आणि जर ग्लायकोलेस थिक आणि टफ असेल तर त्या टाईपला आपण काय म्हणणार, कॅप्सूल म्हणणार. ठीक आहे, हे डेफिनेशन पाठ करून टाक दोघांची. पुढे, द सेल वॉल प्रिव्हेंट्स बॅक्टेरिया फ्रॉम ब्रस्टिंग ऑर कोलॅप्सिंग. म्हणजे सेल वॉलचं काम काय आहे की बॅक्टेरियाला फुटण्यापासून किंवा एखाद्या पडल्यावर तर त्याला डॅमेज होणे याचं काम असतं सेल वॉलचं, म्हणजे प्रोटेक्शनचं काम असतं. पुढे, मिझोझोम्स हा एक पॉईंट आहे जो की एकदम प्रॉपरली पाठ करून घे, याच्यावर क्वेश्चन्स खूपदा बनलेले आहे. पुढे काय बघायचं आपण, मिझोझोम्स एक्सटेन्शन ऑफ अ प्लाझ्मा मेम्ब्रेन इन टू द सेल इन द फॉर्म ऑफ वेसिकल्स, ट्युब्युल्स अँड लॅमिले. इट हेल्प्स इन द सेल वॉल फॉर्मेशन, DNA replication, distribution of daughter cell, respiration, secretion process and the increase in the surface area of the plasma membranes. म्हणजे आपण मिझोझोम्स कोणाला म्हणतो, आपण पाहिलं होतं की प्लाझ्मा मेम्ब्रेन सर्वात मधातली लेअर आहे. ठीक आहे, तर ह्या मधातली लेअर काय करते की यांचं एक्सटेन्शन म्हणजे काय, आता सपोज ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ते एक्सटेन्शन म्हणजे काय, याच्यातून थोडंफार असं वाढ झालेली दुसऱ्या गोष्टींची. ठीक आहे, कोणते प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून वाढ झालेली, वेसिकल्स, ट्युब्युल्स आणि लॅमिले. ठीक आहे, या तिघांना आपण काय म्हणत असतो, मिझोझोम्स म्हणत असतो. ओके, जे प्लाझ्मा मेम्ब्रेनपासून थोडीशी जास्त अशी ग्रोथ झालेली आहे, बाहेर ग्रोथ निघाली आहे, त्यांना आपण काय म्हणतो, मिझोझोम्स म्हणतो. कोण आहे त्या मिझोझोम्समध्ये, वेसिकल्स, ट्युब्युल्स अँड लॅमिले. ठीक आहे, इट हेल्प्स इन द सेल वॉल फॉर्मेशन. यांचं काम काय असतं, मिझोझोमचं काम काय आहे, सेल वॉल फॉर्मेशन, DNA रेप्लिकेशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ डॉटर सेल, रेस्पायरेशन, सिक्रिशन अँड प्रोसेस ऑफ द सरफेस एरिया ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या सरफेसवर जे पण काही प्रोसेस होतील ॲब्झॉर्प्शनचे वगैरे, ते पण कोण करणार, मिझोझोम्स करणार. ठीक आहे, हे एक्झाम काय प्रोसेस करू शकतात, फंक्शन काय करू शकतात, हे पाठ करायचं. पुढे, इन सायनोबॅक्टेरिया क्रोमॅटोफोर्स कंटेन्स पिगमेंट. सरळ पाठ कर की सायनोबॅक्टेरियामध्ये क्रोमॅटोफोर प्रेझेंट असतात, जे की त्याच्यामध्ये पिगमेंट्स असतात. ठीक आहे, क्रोमॅटोफोर्स कंटेन्स पिगमेंट, क्रोमॅटोफोरमध्ये पिगमेंट्स असतात. ठीक आहे, पुढे, ईच लेअर ऑफ द सेल एन्व्हलप परफॉर्म्स अ डिस्टिंक्ट फंक्शन, दे ॲक्ट टुगेदर ॲज अ सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट. ठीक आहे, सेल पुन्हा म्हणजे त्यांनी काय दिले की सेल एन्व्हलपमध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे काय म्हणता येईल लेयर्स असतात. आपण पाहिले वरी 3, हे सगळे मिळून काय करत असतात, एक फंक्शन कंप्लीट करत असतात, ते म्हणजे प्रोटेक्शनचं. ठीक आहे, द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ सेलेक्टिव्हली परमिएबल इन नेचर अँड इंटरॅक्ट विथ द आउटसाइड द वर्ल्ड.
ठीक आहे. हे पार्ट कर, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. हे दरवेळेस स्टेटमेंटमध्ये विचारतात की प्लाझ्मा मेम्ब्रेन सेलेक्टिव्हली परमिएबल आहे की नाही. ठीक आहे, तर सेलेक्टिव्हली परमिएबल आहे आणि हे काय करत असतं की बाहेरच्या नेचरसोबत वर्ल्डसोबत इंटरॅक्ट करत असतं. पुढे इट इज अ स्ट्रक्चरली सिमिलर टू द युकॅरियोट्स, म्हणजे युकॅरियोट्समध्ये पण प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. त्यांचे आणि या दोघे या प्लाझ्मा मेम्ब्रेनचे म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचे स्ट्रक्चर सेमच आहे. ठीक आहे. बॅक्टेरिया मे बी मोटाईल ऑर नॉन मोटाईल्स. बॅक्टेरिया म्हणजे मोटाईल म्हणजे काय, हालचाल करू शकणे. ठीक आहे, हालचाल करू शकणे. ठीक आहे. मोटाईल म्हणजे काय, हालचाल करू शकणे. नॉन मोटाईल म्हणजे काय, हालचाल न करू शकणे. पुढे काय दिलं, इफ मोटाईल दे हॅव फ्लॅजिला कंपोज्ड ऑफ 3 पार्ट्स. म्हणजे काय, जर ते मोटाईल असतील, जर ते हालचाल करू शकत असतील तर त्यांच्याकडे एक पार्ट असेल हालचाल करण्यासाठी मदत करायला, त्याचं नाव आहे फ्लॅजिला. फ्लॅजिला म्हणजे कसं, असं एक लाईनसारखं असतं. ठीक आहे, असं शेपटीसारखं असतं, त्याला काय म्हणणार आपण बॅक्टेरियामध्ये फ्लॅजिला म्हणणार. ठीक आहे. या फ्लॅजिलाचे 3 पार्ट असतात. पहिला आहे फिलामेंट, जे की सर्वात लांब असतो, लॉंगेस्ट पोर्शन असतो. दुसरा आहे हुक आणि तिसरा आहे बेसल बॉडी. ठीक आहे, हे 3 पार्ट कोणाचे असतात, फ्लॅजिलाचे पार्ट असतात. तेच त्यांनी दिलं आहे, फ्लॅजिलाचे पार्ट. पुढे नेक्स्ट पॉईंट काय, पिलाय अँड फिम्ब्री डू नॉट प्ले रोल इन मोटॅलिटी. म्हणजे बऱ्याच बॅक्टेरियामध्ये पिला एक पार्ट असतो आणि फिम्ब्री पार्ट असतो, पण ते मुवमेंटसाठी यूज होत नाही, मुवमेंटला हेल्प करत नाही. पुढे बॅक्टेरिया ऑन द बेसिस ऑफ स्टेनिंग कॅन बी ग्राम पॉझिटिव्ह ऑर ग्राम निगेटिव्ह. ठीक आहे, हे स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, पाठ करून टाक. की म्हणजे आपण बॅक्टेरियाचं काय केलं, स्टेनिंग केली, म्हणजे त्याच्यावर आपण कलर जर टाकला तर ते काय शो करतं, ग्राम पॉझिटिव्ह शो करतं आणि ग्राम निगेटिव्ह शो करतं. ठीक आहे, हे ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह एवढं डीपमध्ये जायची गरज नाही, जस्ट रट्टा मार, पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, दोन्ही शो करू शकतं, ग्राम पॉझिटिव्ह पण शो करू शकतं आणि ग्राम निगेटिव्ह पण शो करू शकतं. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक आहे रायबोझोम्स अँड इन्क्लुझिव्ह बॉडी. हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, स्पेशली रायबोझोम्स खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, फक्त रायबोझोम्स. ठीक आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. दरवेळेस याच्यात स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येतात, कोणते स्टेटमेंट बरोबर आहेत कोणते नाही. ठीक आहे, तर हे सगळे स्टेटमेंट पाठ करायचे. रायबोझोम्स आर नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स. म्हणजे काय, रायबोझोम्सला कुठल्या प्रकारची बाहेरून मेम्ब्रेन नसते. ठीक आहे, नॉन मेम्ब्रेनवाला असतं, त्याला कवरिंग नसते. पुढे फाउंड इन बोथ युकॅरियोटिक अँड प्रोकॅरियोटिक सेल. रायबोझोम्स दोन्हीकडे प्रेझेंट असतात, युकॅरियोटिक सेलमध्ये पण आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पण प्रेझेंट असतात. ठीक आहे, पुढे काय दिलं आहे की हे ऑल्सो फाउंड इन सायटोप्लाझम मायटोकॉन्ड्रिया अँड RER. म्हणजे काय, रायबोझोम्स जे आहेत ते मायटोकॉन्ड्रियामध्ये पण प्रेझेंट असतात. पुन्हा RER म्हणजे आपल्याला पुढे जाऊन बघायचे रेटिक्युलर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे, हे आपल्याला पुढे जाऊन बघायचे, म्हणजे या तिघांमध्ये पण रायबोझोम्स प्रेझेंट असतात. पुढे काय दिले, रायबोझोम्स आर 70 years अँड 70 years हॅज सब युनिट 50 years 30 years. ठीक आहे, म्हणजे जे प्रोकॅरियोटिक सेलमधले जे रायबोझोम्स आहेत ते कसे असतात, 70 years. खूप इम्पॉर्टंट आहे, पाठ करून टाकायचं. कसे असतात, 70 years असतात आणि त्याच्यामध्ये सब युनिट्स म्हणजे काय, याचे सब युनिट्स किती मग असणार, 50 years आणि 30 years असणार. ओके, लक्षात. तर हे बघ, हे जे डायग्राम आहे ही आहे रायबोझोम्सची. ठीक आहे, हे रायबोझोम्स असे दिसतात. लार्जर युनिट रायबोझोमचा असं दिसते आणि स्मॉल सब युनिट असं दिसते. ठीक आहे, डायग्राम पाठ कर, एखाद्यास विचारू शकतात. तर मग तेच दिलं. तर ठीक आहे, जे मोठा असते युनिट रायबोझोमचा तो 70 yearsचा असतो आणि सब युनिट कसे असतात, छोटे असतात, ते किती असतात, 50 years आणि 30 yearsचे असतात. हे पाठ करायचं. ओके, पुढे सेव्हरल रायबोझोम्स मे अटॅच टू अ सिंगल mRNA अँड फॉर्म अ चेन कॉल्ड पॉलीरायबोझोम्स और पॉलिझोम्स. ठीक आहे, हे स्टेटमेंट पाठ कर. याचं म्हणणं काय आहे, काय नाही, सरळ रायबोझोम्स काय होतात, सिंगल mRNAला कनेक्ट होतात. रायबोझोम्स जे आहेत ते सिंगल mRNAला कनेक्ट होतात आणि काय करतात, एक चेन फॉर्म करतात, त्यांची स्वतःची एक चेन फॉर्म करतात. त्याचं नाव काय आहे, पॉलीरायबोझोम्स किंवा पॉलिझोम्स. ठीक आहे, नेक्स्ट रायबोझोम्स आर असोसिएटेड विथ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, म्हणजे रायबोझोम जे असतात ते प्लाझ्मा मेम्ब्रेनसोबत अटॅच पण असतात. आणि पुढे काय दिले, रायबोझोम्स ऑफ अ पॉलिझोम्स ट्रान्सलेट द mRNA इंटू प्रोटीन्स. म्हणजे काय, जे पॉलिझोम्स तयार झाले आपले मोठी रायबोझोमची चेन. ठीक आहे, ते काय करतात, mRNAला कन्वर्ट करतात प्रोटीन्समध्ये. ओके, युकॅरियोटिक सेलचं मेजरमेंट कसं असतं, 10 micrometer to 20 micrometer. ओके, बिसाइड द न्यूक्लियस eukaryotic cells have other membrane bound structures called organelles like ER, Golgi complex.
ETC आणि मायटोकॉन्ड्रिया पण त्याच्यातच येऊन जातं. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे की आता युकॅरियोटिक सेल्समध्ये त्याच्या न्यूक्लियसला पण सेपरेट कवरिंग असते, त्याच्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ERला पण काय असते सेपरेट कवरिंग असते, आणि ग्लायको कॉम्प्लेक्स पुढे एक ऑर्गन म्हणजे पार्ट आहे ते पण त्याला पण सेपरेट कवरिंग असते, आणि मायटोकॉन्ड्रियाला पण काय असते सेपरेट कवरिंग असते. ठीक आहे. आता याच्यातलं आपण प्रोकॅरियोटिकमध्ये पाहिलं होतं की त्यांच्यामध्ये कोणालाच सेपरेट कवरिंग नसते, पण आता युकॅरियोटिक सेलमध्ये काय आलं की त्यांच्या प्रत्येक पार्टला न्यूक्लियसला म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या ऑर्गनल्सला काय असतं सेपरेट कवरिंग असते. ओके. त्या कवरिंगला आपण काय म्हणतो मेम्ब्रान म्हणतो, सेपरेट मेम्ब्रान असते. ठीक आहे. पुढे द युकॅरियोट्स इन्क्लूड ऑल द प्रोटिस्ट प्लांट्स ॲनिमल्स अँड फंगाय. म्हणजे युकॅरियोटिक सेल्समध्ये कोणते कोणते सेल आले, प्रोटिस्ट सेल आले, प्लांट सेल आले, ॲनिमल सेल आले आणि फंगे सेल आले. ठीक आहे. ओके. पुढे प्लांट सेल हॅव लार्ज वॅक्युल्स. प्लांट सेलमध्ये लार्ज मोठे वॅक्युल्स असतात आणि ॲनिमल सेलमध्ये थोडे छोटे वॅक्युल्स असतात. ठीक आहे. पुढे ॲनिमल सेल हॅव सेंट्रिओल्स विच आर द मोस्ट अब्सेंट इन प्लांट सेल्स. म्हणजे काय सेंट्रिओल्स कोणामध्ये प्रेझेंट असतात, ॲनिमल सेल्समध्ये प्रेझेंट असतात, आणि ऑलमोस्ट म्हणजे जवळपास सगळ्या प्लांट सेलमध्ये पण सेंट्रिओल्स काय असतात अब्सेंट असतात. ठीक आहे. फक्त ॲनिमल सेलमध्ये सेंट्रिओल्स प्रेझेंट असतात. ओके. ही सेंटेन्स असं ऑलमोस्ट सोबतच पाठ कर. पुढे सायटोप्लाझ्मिक रायझोझोम्स. आता इथं युकॅरियोटिक सेलमध्ये रायबोझोम्स कसे असतात, ATS वाले असतात. ठीक आहे. आपण प्रोकॅरियोटिकमध्ये काय पाहिलं होतं 70S वाले होते. ठीक आहे. आता तेच इथं कसे असणार आहेत ATS वाले असणार आहेत. सो रायबोझोम्स आर ATS, आणि याच्यामधले स्मॉल सब युनिट कसे असणार आहेत, एक 40S वाला असणार आहे आणि लार्जलवाला कोणता असणार आहे मोठावाला ATS असणार आहे. ठीक आहे. हे पाठ कर, सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चनमध्ये विचारतात. पुढे सेल मेम्ब्रेन. Cell membranes. Chemical studies on the cell membrane, especially human RBC, enable the scientists to deduce the possible structure of the plasma membrane. म्हणजे काय नाही, सेल मेम्ब्रेनची केमिकल स्टडी केली गेली. सर्वात पहिल्यांदा काय ह्युमन RBCमध्ये त्यांनी प्लाझ्मा मेम्ब्रेनला पाहिलं. ठीक आहे. असं त्यांचं म्हणणं आहे. ते तेवढं इम्पॉर्टंट नाही. बस पुढे काय इम्पॉर्टंट आहे, हे पॉईंट इम्पॉर्टंट आहे. सेल मेम्ब्रेन इज मेनली कंपोज्ड ऑफ प्रोटीन्स, लिपिड्स अँड मेनली फॉस्फोलिपिड्स. ठीक आहे. म्हणजे सेल मेम्ब्रेन कोणापासून बनलेला आहे, प्रोटीन्स आणि लिपिड्सपासून. ठीक आहे. आणि लिपिड्समध्ये स्पेशली कोणापासून बनलेला आहे, फॉस्फोलिपिड्सपासून. ठीक आहे. हे वर्ड ऑप्शनमध्ये विचारतात की सेल मेम्ब्रेन कशापासून बनलेला आहे, तर काय मेनली फॉस्फोलिपिड्स म्हणून. ओके. पाठ करायचं. पुढे फॉस्फोलिपिड्स आर कन्सिस्ट ऑफ अ पोलार हेड आउटवर्ड and non-polar tail हायड्रोफोबिक इनसाइड. म्हणजे काय की फॉस्फोलिपिडमध्ये कसे असतात, एक हेड आणि एक टेल पार्ट असतो. ओके. जो हेड पार्ट आहे तो बाहेरच्या साईडने प्रेझेंट आहे, आणि जो काय म्हणता येईल टेल पार्ट आहे तो आतल्या साईडनं प्रेझेंट आहे. ठीक आहे. आणि जो आतल्या साईडनं प्रेझेंट आहे तो कसा आहे, हायड्रोफोबिक आहे. हायड्रोफोबिक म्हणजे काय, पाण्याला घाबरतो, म्हणजे त्याला पाणी जमत नाही सरळ. ठीक आहे. पाणी जमत नाही असं लिहून टाकतो मी. ठीक आहे. पाणी जमत नाही म्हणजे ते पाणीला मदत येऊ देत नाही, सरळ बाहेरचं जे पाणी आहे त्याला मदत येऊ देत नाही. ओके. हां. तर हे फॉस्फोलिपिडचं स्ट्रक्चर काय आहे की याला बघा आपण फॉस्फो बायलेयर म्हणतो. ठीक आहे. हे जे स्ट्रक्चर दिसत आहे फॉस्फोलिपिडचं, ओके, हे अशा 2 रेषा आणि असं वरी असं गोल असते, आणि खालचा जो पार्ट आहे आपण त्याला टेल म्हणतो. ठीक आहे. आणि वरच्याला काय म्हणतो आपण, जी बाहेर असते आउटसाईड, त्याला आपण हेड म्हणतो. आलं लक्षात. ठीक आहे. ओके. आणि पुन्हा असं इम्पॉर्टंट म्हणजे काय, ही पूर्ण NCERTची डायग्राम इम्पॉर्टंट आहे. हे प्रत्येकाचे नाव पाठ करायचं आहे. हे शुगर आहे, हे पेरिफेरल प्रोटीन आहे, पेरिफेरल म्हणजे बाहेरच्या साईडनं आलेलं, आणि जे आतल्या साईडनं प्रोटीन असते म्हणजे या लिपिड्सच्या मधात असते मधामध्ये. ठीक आहे. पूर्ण ही लिपिडची बायलेयर आहे. ही जी लेयर आहे डबल लेयर, याच्या मधात जर कोणतं प्रोटीन प्रेझेंट असेल तर त्याला आपण इंटिग्रल प्रोटीन म्हणतो. आपल्याला पुढे आता स्टेटमेंट बघायचं आहे. सो इंटिग्रल प्रोटीन हा आहे. पेरिफेरल म्हणजे काय, या लेयरच्या बाहेरचा प्रोटीन म्हणजे काय, पेरिफेरल प्रोटीन. हा पण नाव पाठ करायचं. कोलेस्ट्रॉल आहे इथं, आणि फॉस्फोलिपिड बायलेयर दिले म्हणजे काय, या फॉस्फोलिपिड हा फॉस्फोलिपिड आहे तर यांची डबल लेयर असते, एक वरून एक लेयर असते आणि एक खालून एक लेयर असते, त्यामुळे त्याला काय म्हणतात फॉस्फोलिपिड बायलेयर म्हणतात. ठीक आहे. डायग्राम इम्पॉर्टंट आहे. ओके. या डायग्रामचं नाव काय आहे, फ्लुइड मोझाईक मॉडेल ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. पाठ करायचं. पुढे काय दिलं, ठीक आहे. आपल्याला तर हे कळालं की पोलार हेड्स, फॉस्फोलिपिडचे पोलार हेड्स बाहेरच्या साईडने असतात आणि नॉन पोलार टेल मधातल्या साईडनं असते. ठीक आहे. आणि नॉन पोलार टेल कशी असते, हायड्रोफोबिक असते, त्याला पाणी जमत नाही, ते पाणी मधात येऊ देत नाही. आता सर्वात जास्त इम्पॉर्टंट हा वाला पॉईंट आहे, म्हणजे हे पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे पण हे पाठ करून घ्यायचं. काय, ह्युमन RBCमध्ये 52% प्रोटीन असतं अँड 40% लिपिड मेम्ब्रेन असतं. ठीक आहे. म्हणजे जी आपण सेल मेम्ब्रेन आहे RBCमध्ये,
त्या सेल मेम्ब्रानमध्ये 52% प्रोटीन आहे आणि 40% लिपिड्स आहे. ओके, पाठ करायचं. पुढे मेम्ब्रान प्रोटीन्स कॅन बी इंटिग्रल ऑर पेरिफेरल. म्हणजे आपण पाहिलं आता की त्यांचं म्हणणं आहे की सेल मेम्ब्रानमध्ये इंटिग्रल प्रोटीन पण प्रेझेंट असते आणि पेरिफेरल प्रोटीन पण प्रेझेंट असते. ओके, पुढे त्यांनी काय म्हणले, मोस्ट एक्सेप्टेड मॉडेल फॉर द स्ट्रक्चर ऑफ सेल मेम्ब्रेन इज फ्लुइड मोझाईक मॉडेल बाय सिंगर अँड निकोल्सन. ठीक आहे, हे पाठ करायचं. फ्लुइड मोझाईक मॉडेल कोणी दिलेलं आहे? सिंगर अँड निकोल्सननी. कधी? 1972 ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की सर्वात एक्सेप्टेड मॉडेल कोणतं आहे, तर ते आहे फ्लुइड मोझाईक मॉडेल. म्हणजे हा वाला डायग्राम. ठीक आहे, या मॉडेलला आपण काय म्हणतो? फ्लुइड मोझाईक मॉडेल. हे मॉडेल सर्वात इम्पॉर्टंट त्यांनी पकडलं. पुढे मेम्ब्रान इज सेलेक्टिव्हली परमिएबल. हे पण पॉईंट पाठ करायचं आहे की जे सेल मेम्ब्रान आहे ते सेलेक्टिव्हली परमिएबल आहे. ओके, सेलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय की सरळ जे इन्ग्रेडियंट त्याला पाहिजे असेल त्याच इन्ग्रेडियंटला तो आत सेलमध्ये एंटर करू देते, बाकीच्यांना ते मदत येऊ देत नाही. जसं वरी ते पाण्याला घाबरते तर ते पाण्याला मदत येऊ देत नाही. ठीक आहे, तर मग त्याला सेलेक्टिव्हली परमिएबल म्हणतात. पुढे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, ऑस्मॉसिस आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, हे ट्रान्सपोर्ट कुठली पण गोष्ट, फूड झालं, वॉटर झालं, हे ट्रान्सपोर्ट करायचे मीडियम काय म्हणतात मेथड आहे. जस्ट पाहून घे, समजून घे. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? मेनी मॉलिक्युल्स कॅन मूव्ह अक्रॉस द मेम्ब्रेन विदाउट एनी रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी. म्हणजे सरळ ही जे मेम्ब्रेन आहे आपण पाहिलेली सेल मेम्ब्रेन, याच्यामधून कुठले पण बाहेरचं फूड आतमध्ये येऊ शकतं, ते पण विदाऊट एनर्जीची. म्हणजे त्याला सेपरेट बाहेरून आतमध्ये ओढायला काही एनर्जी लागत नाही, विदाऊट एनर्जी रिक्वायरमेंट. त्यावेळेस त्या ट्रान्सपोर्टला आपण काय म्हणणार? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ओके, ऑस्मॉसिस म्हणजे काय? मूवमेंट ऑफ वॉटर बाय डिफ्युजन. ठीक आहे, हे जसं पाठ करून घे. मूवमेंट ऑफ वॉटर बाय डिफ्युजन. ठीक आहे, आता ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट कसं असणार? पॅसिव्हच्या उलटं. म्हणजे जे बाहेरून मेनी मॉलिक्युल्स रिक्वायर एनर्जी टू देअर ट्रान्सपोर्ट. म्हणजे काय? बाहेरून एखादा मॉलिक्यूल आतमध्ये घ्यायचा असेल तर ते एखाद्या वेळेस त्याला काय, तशा मॉलिक्युल्सला एनर्जी लागते. म्हणजे काय मॉलिक्युल्सला काय लागत असते? एनर्जी देऊन त्यांना मदत ओढून घ्यावं लागत असतं. तर तशा ट्रान्सपोर्टला आपण काय म्हणणार? ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ओके, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टचं जस्ट एक्झाम्पल पाठ करून टाक. काय? Na+/K+ पंप. त्याला म्हणतो आपण सोडियम पोटॅशियम पंप. ओके, नेक्स्ट. आता पुढे काय दिले की the cusic model nature of lipids, the cusic fluid nature of lipids enable the lateral movement of protein within the overall बायलेयर. ठीक आहे, तर ते म्हणजे एक क्युझिक नावाचं फ्लुइड असतं जे की पूर्ण त्या लेअरमध्ये, बायलेयर आपण मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन पाहिली, त्याच्यामध्ये सगळीकडं तो पसरत असतो. ठीक आहे, त्याची मुवमेंट चालू असते, लॅटरल मुवमेंट चालू असते. ठीक आहे, जस्ट हे स्टेटमेंट एवढं पाठ करून घे रट्टा मारून. दिस ॲबिलिटी ऑफ मुव्हिंग विथ द मेम्ब्रेन इज मेजर्ड ॲज फ्लुइडिटी. तर हे काय नाही, हे त्याचं एका जागेवर दुसऱ्या ठिकाणी जाणं या लिक्विड फ्लुइडचं, त्याला काय म्हणतो आपण? फ्लुइडिटी म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, इम्पॉर्टंट एवढंच आहे. क्युझिक नावाचं फ्लुइड असतं जे की त्या सेल मेम्ब्रेनमध्ये लॅटरल मुवमेंट करतं, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं सेल मेम्ब्रेनमध्ये. तर त्याला आपण काय, ते लिक्विड कोणतं आहे? क्युझिक लिक्विड आहे. ठीक आहे, एवढंच बघ. पुढे पोलर मॉलिक्युल्स कॅन नॉट मूव्ह थ्रू द नॉन पोलर लिपिड बायलेयर्स. ठीक आहे, म्हणजे आता एखाद्या वेळेस जर पोलार मॉलिक्युल्स आले, पोलार मॉलिक्युल्स म्हणजे आता सरळ समजून घे की ज्यांना म्हणजे हेड साईडकडून आलेले मॉलिक्युल्स काय होत असतात? टेल साईडनं, म्हणजेच काय नॉन पोलार साईडनं एक्सेप्ट केले जात नाही. ठीक आहे, जास्त कन्फ्यूज होऊ नको, हे पाठ करून टाक. पोलार मॉलिक्युल्स कॅन नॉट मूव्ह थ्रू द नॉन पोलार लिपिड बायलेयर. ओके, असं पाठ करून टाक. ठीक आहे, पुढे सेल मेम्ब्रेनचं फंक्शन काय आहे? सेल ग्रोथ करणं, फॉर्मेशन ऑफ इंटरसेल्युलर जंक्शन, म्हणजे आतमधल्या सेलमध्ये जंक्शन तयार करणं, फूड ट्रान्सफरसाठी वगैरे वगैरे. ठीक आहे, असे जंक्शन्स तयार करणं. पुढे त्याचं काम काय असते? सेल मेम्ब्रेनचं सिक्रिशन काम असते, एंडोसायटोसिस असते आणि सेल डिव्हिजन. हे सगळे काम कोणाचे आहेत? सेल मेम्ब्रेनची. ठीक आहे, हे पाठ करून टाक. फंक्शन तर पाठ करून टाकायचे. पुढे आता सेल वॉल. ठीक आहे, सेल वॉलबद्दल बघायचं आपल्याला. सेल वॉल कवरिंग असते. सो नॉन लिव्हिंग रिजिड स्ट्रक्चर असतं, म्हणजे सेल वॉल कसं असतं? नॉन लिव्हिंग असतं, डेड स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, नॉन लिव्हिंग रिजिड स्ट्रक्चर असतं, गच्चं स्ट्रक्चर. फॉर्म्स अँड आउटर कवरिंग ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन इन फंगाय अँड प्लांट्स. म्हणजे काय? जे आउटर साईड, ठीक आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनला बाहेरून कवर करणारं,
कोण असतं, सेल वॉल असतं, जे की फंगायमध्ये प्रेझेंट असतं आणि प्लांट्समध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे, इथं स्पेसिफिकली दिले फंगाय आणि प्लांट्समध्ये सेल वॉल प्रेझेंट असतात, ॲनिमल्समध्ये नसतात. त्यामुळे हे स्टेटमेंटवरील लिहून घे, सेल वॉल अब्सेंट इन ॲनिमल सेल. ठीक आहे, स्टार मार्क, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एक म्हणजे इम्पॉर्टंट आहे स्टेटमेंट, क्वेश्चनमध्ये विचारू शकतात. सेल वॉल अब्सेंट इन ॲनिमल सेल. ओके, आणि प्रेझेंट इन फंगाय आणि प्लांट्स. पुढे प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल आणि मिडल लॅमिनी. जस्ट समजून घे काय असतं. प्रायमरी सेल वॉल म्हणजे काय, सेल वॉल ऑफ अ यंग प्लांट सेल इज कॅपेबल ऑफ ग्रोथ विच इज ग्रॅज्युअली डिमिनिशेस ॲज द सेल मॅच्युअर. म्हणजे काय, जेव्हा प्लांट सेल लहान असतो, सर्वात यंग असतो, नवीन बनलेला, तेव्हा त्याच्या बाहेरची जी सेल वॉल असते त्याला आपण प्रायमरी वॉल म्हणतो, जी की नंतर वाढ होताना त्याची पूर्ण चांगली वाढ होते, ग्रोथ होते आणि नंतर ते डिमिनिश होऊन जातो, म्हणजे तो दिसेना असं होऊन जातो मॅच्युअर झाल्यावर, सेल मॅच्युअर झाल्यावर. ठीक आहे, पुन्हा काय येतं मग, सेकंडरी वॉल येते. सेकंडरी वॉल ई फॉर्म्ड ऑन इनर साईड ऑफ द सेल. म्हणजे जे दुसरी वॉल जी बनत असते ती काय होते की आतल्या साईडनं बनते. ठीक आहे, सेलच्या आतल्या साईडनं बनते, एवढंच लक्षात ठेव. पुन्हा मिडल लॅमिली. मिडल लॅमिली म्हणजे काय, मिडल लॅमिली इज अ लेअर मेनली ऑफ अ कॅल्शियम प्रिसिपिटेट. म्हणजे ही मिडल लॅमिली कशापासून बनलेली आहे, कॅल्शियमपासून बनलेली आहे. ठीक आहे, हो. पुन्हा काय दिलं आहे, हे 2 पॉईंट पाठ करून घे. सेल वॉल ऑफ अल्गी. सेल वॉल ऑफ अल्गी कशापासून बनलेली आहे, सेल्युलोज, गॅलेक्टन्स, मॅनन्स अँड कॅल्शियम कार्बोनेट. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आणि पुन्हा काय, सेल वॉल ऑफ प्लांट कशापासून बनलेला आहे, सेल्युलोजपासून बनलेला आहे, हेमिसेल्युलोज, पेक्टिन आणि प्रोटीन्सपासून बनलेला आहे. ओके, ठीक आहे. आता सेल वॉल झाला. आता आपल्याला नवीन सिस्टीम शिकायची, ती म्हणजे एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. ठीक आहे, हे इथं त्यांनी मोठं दिलेलं आहे, त्याच्यापेक्षा एवढंच लक्षात ठेवायचं, एंडोमेम्ब्रेन सिस्टीम म्हणजे काय, असे ऑर्गन्स किंवा असे पार्ट्स जे की मेम्ब्रानपासून बनलेले आहेत. मेम्ब्रान म्हणजे काय, लेअरपासून बनलेले आहेत, ज्याच्यामध्ये लेयर्स असतात. बघा, असे लेयर्स असतात. ठीक आहे, तर आता इथं पहिलं त्याच्यामध्ये 4 येतात. पहिला जो आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्याला शॉर्टमध्ये आपण ER लिहितो. ठीक आहे, हा काय असतो, न्यूक्लियस जवळ असतो. ही डायग्राम पाठ करायची, NCERTमध्ये पण ही डायग्राम आहे. ठीक आहे, तर हे झाला पहिलावाला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, दुसरा झाला गॉल्गी ॲपरेटस, तिसरा झाला लायझोझोम आणि चौथा झाला व्हॅक्युअल झाला. ओके, तर ही NCERTमध्ये डायग्राम आहेत दोघांच्या, तर NCERTतून एकदा बघून घ्यायचं. ठीक आहे, हा आहे न्यूक्लियस, हे गोल जे दिसत आहे त्याला न्यूक्लिअर पोर म्हणतात. आणि हे काय दिलं आहे, हे आहे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे, हे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि हे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे की रफ एंडोप्लाझमिकवर काय प्रेझेंट आहे, रायबोझोम प्रेझेंट आहे. म्हणजे असे गोल जे पार्ट आहेत, ठीक आहे, हे रायबोझोम प्रेझेंट आहेत. जर एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर असे रायबोझोम प्रेझेंट असले तर त्याला आपण रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतो. आणि जर एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये जर हे रफ रायबोझोम्स अब्सेंट असले, ठीक आहे, इथं दिसत नाहीत ना, तर मग याला काय म्हणणार आपण, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणणार. ठीक आहे, तर मग मी इथं लिहून दिले, तसं पुढे चार्टमध्ये पण आहे. तर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे काय, ER हॅव्हिंग रायबोझोम्स ऑन इट. म्हणजे काय, त्याच्यावर रायबोझोम्स प्रेझेंट आहेत, त्याच्याकडे आहेत रायबोझोम्स. आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे काय असतं की ER डू नॉट हॅव रायबोझोम्स ऑन इट, कॉल्ड ॲज स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे, ER म्हणजे काय, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके, आणि पुढे दुसरी डायग्राम काय दिली आहे, गॉल्गी ॲपरेटसची. ठीक आहे, ही जी अशी शेप आहेत बघ, ही अशी अशी फोल्ड्स. ठीक आहे, त्या फोल्ड्सला नाव काय आहे, सिस्टर्नी. ठीक आहे, सिस्टर्नी नाव आहे. पुढे आता यांचा सर्वात इम्पॉर्टंट चार्ट आहे तो आत्ताचा आहे बघ. हा चार्ट खूप जास्त, म्हणजे याच्यातून खूप क्वेश्चन बनणार आहे. हे सरळ पाठ करायचं. दरवर्षी याच्यावर एक क्वेश्चन येऊन जातो, या पूर्ण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणा किंवा गॉल्गी ॲपरेटस, लायझोझोम, व्हॅक्युअल्स यांच्यावर. ठीक आहे, हे चार्ट पूर्ण जसा पाठ करायचा. ओके, पहिलं काय दिलं, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम बघू आपण. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम डिनोटेड ॲज, म्हणजे ERनं दाखवलं जातं. पुढे रेटिक्युलम ऑफ अ टायनी ट्युब्युलर स्ट्रक्चर स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम्स. म्हणजे काय, जे आपण आता पाहिलं होतं, जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, ठीक आहे, त्याचे जे फोल्ड्स आहेत ते सगळे कशामध्ये पसरलेले आहेत, सायटोप्लाझममध्ये. ठीक आहे, तर मग आपण असं म्हणू शकतो की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कुठं प्रेझेंट आहे, सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, कारण हे जे आहे बघ डायग्राममध्ये, हे आहे न्यूक्लियस, मग याच्या आजूबाजूला काय असतो, सायटोप्लाझम असतं. त्यामुळे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कुठं प्रेझेंट आहे, सायटोप्लाझममध्ये.
ठीक आहे, असं पाठ करून टाकायचं. पुढे काय RER म्हणजे काय, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जे आपण इथं पाहिलं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, याला शॉर्टमध्ये कसं लिहितात, RER लिहितात. ओके, तर RERची इथं डेफिनेशन दिली, ER विच हॅज रायझोझोम्स ऑन द सरफेस, म्हणजे त्याच्या सरफेसवर रायझोझोम्स प्रेझेंट असतात, जे आपण इथं पाहिलं होतं एक गोल गोल डॉट्स. ओके, हां, तर पुढे काय दिलं आहे नेक्स्ट काय, SER म्हणजे काय, इन अब्सेन्स ऑफ रायबोझोम्स दे अपियर स्मूथ, म्हणजे ज्यावेळेस रायबोझोम्स अब्सेंट असतात तर ती कशी होतात, स्मूथ होतात, तर त्यांना आपण काय म्हणणार, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, SER. ठीक आहे, पुढे आता हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे पाठ झालं पाहिजे. RER इज इन्व्हॉल्ड इन प्रोटीन सिंथेसिस, म्हणजे काय, RER काय करतं, प्रोटीन सिंथेसिस करतं. ठीक आहे, किंवा त्याला हेल्प करतं, हे पाठ करून टाक जशाच तसं. आणि SER इज इन्व्हॉल्ड इन लिपिड सिंथेसिस, म्हणजे काय, SER जे आहे लिपिड सिंथेसिस करतं, म्हणजे लिपिड तयार करायला मदत करतं. ठीक आहे, SER जे आहे लिपिड तयार करायला मदत करतं, तर मग RER प्रोटीन तयार करतं आणि SER लिपिड तयार करतं. ठीक आहे, पाठ करून टाक. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे गोल्गी ॲपरेटस. गोल्गी ॲपरेटसमध्ये काय, दीज आर नेम्ड ॲज गोल्गी बॉडीज आफ्टर द डिस्कवरर नेम कॅमिलिओ गोल्गी, म्हणजे काय नाही, त्यांचं गोल्गी ॲपरेटस कोणी फाइंड केलं, कॅमिलिओ गोल्गी. ठीक आहे, हे सायंटिस्ट होता, यानं गोल्गी ॲपरेटस फाइंड केलं, तर त्याच्याच नावावरून त्याला गोल्गी नाव असं पडलेलं आहे. ठीक आहे, फक्त सायंटिस्टचं नाव इम्पॉर्टंट आहे. पुढे दे कन्सिस्ट ऑफ क्रिस्टर्नी कॉमा विच आर कॉन्सेंट्रिकली अरेंज नियर द न्यूक्लियस with the distinct convex cis or forming face and concave trans or the maturing face. म्हणजे काय, गोल्गी ॲपरेटस कुठं बनलेला असतो, न्यूक्लियस जवळ बनलेला असतो. ठीक आहे, कन्सेंट्रेली अरेंज नियर द न्यूक्लियस, म्हणजे काय, न्यूक्लियसच्या जवळ सेंटरवर प्रेझेंट असतो. ठीक आहे, बाहेरच असतो पण न्यूक्लियसजवळ प्रेझेंट असतो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जे फॉर्मिंग फेस आहे, फॉर्मिंग फेस म्हणजे काय, की लहान असताना त्याचा शेप कसा असतो, कॉन्व्हेक्स सिस असतो, आणि जेव्हा तो मॅच्युअर होतो त्यावेळेस त्याचा शेप कसा असतो, कॉन्व्हेक्स ट्रान्स असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेव. पुढे प्रिन्सिपली परफॉर्म्स द फंक्शन ऑफ द पॅकेजिंग ऑफ मटेरियल्स. याचं फंक्शन काय आहे गोल्गी ॲपरेटसचं, पहिलं पॅकेजिंग ऑफ मटेरियल्स, हे पाठ करायचं. पॅकेजिंग ऑफ मटेरियल्स काम कोणाचं येणार, गोल्गी ॲपरेटसचं, इम्पॉर्टंट आहे. पुढे काय, इट इज द इम्पॉर्टंट साईट ऑफ द फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन्स अँड ग्लायकोलिपिड्स, म्हणजे काय, ग्लायकोप्रोटीन्स आणि ग्लायकोलिपिड्स हे दोन जे आहेत हे कुठं बनतात, गोल्गी ॲपरेटसमध्ये बनतात. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. तर मग दोन हे कुठं बनणार, ग्लायकोप्रोटीन्स अँड ग्लायकोलिपिड्स गोल्गी ॲपरेटसमध्ये बनणार आहे दोन्ही. ठीक आहे, नेक्स्ट आहे लायझोझोम्स काय दिले, दीज आर द मेम्ब्रेन बॉन्ड वेस्क्युलर स्ट्रक्चर फॉर्म्ड बाय द प्रोसेस ऑफ पॅकेजिंग इन द गोल्गी ॲपरेटस. आता आपण पाहिलं होतं की गोल्गी ॲपरेटसचं काम काय आहे, पॅकेजिंग द मटेरियल. ठीक आहे, तर याच पॅकेजिंग मटेरियलमधून काय बनलेलं आहे, लायझोझोम्स बनलेलं आहे. ठीक आहे, तर मग हेच इथं डेफिनेशनमध्ये दिलं आहे, फक्त हे डेफिनेशन समजून घे. पुढे काय दिले, दे आर रिच इन हायड्रोलायटिक एन्झाईम, हे पाठ करायचं की लायझोझोम्समध्ये काय असतं, हायड्रोलायटिक एन्झाईम असतात. इन ब्रॅकेट हायड्रोलायटिक एन्झाईम म्हणजे कोण आलं, लायपेज, प्रोटिओज, कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे, हायड्रेट नाही आहे, हायड्रेज आहे. लायपेज, प्रोटिओज, कार्बोहायड्रेट्स हे सगळे असतात हायड्रोलायटिक एन्झाईममध्ये. ठीक आहे, प्रेझेंट असतात. तर मग हेच लायझोम्स काय आहेत, यांच्यामध्ये खूप सारं हायड्रोलायटिक एन्झाईम प्रेझेंट आहे. आणि पुन्हा काय दिले, ऑप्टिमल ॲक्टिव्ह ॲट ॲसिडिक pH 5.5, म्हणजे जे हायड्रोलायटिक एन्झाईम आहे ते ॲसिड pH 5.5ला ॲक्टिव्ह होतं जेव्हा पोटामध्ये त्याच्या म्हणजे त्या लायसोझोमच्या पार्टमध्ये जेव्हा ॲसिडिक pH 5.5 असेल तेव्हा हे ॲक्टिव्ह होतात. ठीक आहे, रट्टा मारून टाक. पुढे दीज एन्झाईम्स आर कॅपेबल ऑफ डायजेस्टिंग कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स अँड न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे आता जे आपण वरी एन्झाईम पाहिला हायड्रोलायटिक एन्झाईम. ठीक आहे, तर हे काय करू शकतं, कोणाकोणाला डायजेस्ट करू शकतं, पाठ करून टाकायचं. कार्बोहायड्रेटला डायजेस्ट करू शकतं, प्रोटीन्सला डायजेस्ट करू शकतं, लिपिड्सला आणि न्यूक्लिक ॲसिडला. ठीक आहे, म्हणजे काय झालं, लायझोझोमचं काम काय झालं, डायजेशनचं काम झालं. ठीक आहे, लायझोझोम काय काम करतो, डायजेशनचं काम करतो. काय काय डायजेस्ट करतो, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स. ओके, ठीक आहे. आता लास्ट आहे वॅक्युल्स. द वॅक्युल इज द मेम्ब्रान बाउंड स्पेस फाउंड इन द सायटोप्लाझम. मेम्ब्रान इज कॉल्ड ॲज टोनोप्लास्ट. म्हणजे वॅक्युल म्हणजे काय आहे की नुसतं सायटोप्लाझममध्ये एक असा एक मेम्ब्रान आहे जी की मधातून सगळा रिकामाच आहे. ठीक आहे, मधात रिकाम आहे, फक्त असा एक मेम्ब्रेनवाला एक पार्ट आहे, त्याला म्हणतो आपण वॅक्युल. ठीक आहे, ही जी आउटर कवरिंग असते ते म्हणजे वॅक्युलची जी कवरिंग आहे त्याचं नाव काय आहे, टोनोप्लास्ट. ओके, हे पाठ कर, टोनोप्लास्ट. एवढंच लक्षात ठेवून दे. सरळ प्रोटिसमध्ये काय असतं, फूड वॅक्युल्स असतात आणि अमिबामध्ये काय असतं, कॉन्ट्रॅक्टाईल वॅक्युल्स असते. एवढं सरळ पाठ करून टाकायचं.
ठीक आहे, एवढे मार्क करून घे. ओके, प्रोटिस्टमध्ये फूड व्हॅक्यूल आणि अमिबामध्ये कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल्स. ओके, डन.